किरण, माझं एक थोडं काम आहे तुझ्याकडे. बोल ना. अरे मला ना आज घरी लवकर जायचं होतं, पण माझं काम काहीच अपूर्ण आहे. आणि तुला माहिती आहे आपला बॉस किती खडूस आहे. काम अर्धवट राहिल्यानंतर आपले पैसे कापतो. बरं बरं कळलं मला. तुला घरी लवकर जायचं आणि तुझं काम अर्धवट राहिलंय. हो. नको, मी करतो काम तुझं. थँक्यू सो मच भावा. तू आहेस म्हणून माझ्या घरचं कसं बसं चालू आहे. नको मारूस रे, मला माहिती आहे तुझ्या नाटकाचा प्रयोग आहे ते. लवकर निघ, नाही तर तिसरी घंटा इथेच वाजेल. किरण थँक्यू. वेलकम बाय. वेलकम बाय. काय आहे किरण, का जाऊ देतोस तुझ्याला प्रत्येक वेळी? हे बरोबर नाहीये. अरे मला कळतंय रे, मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे ते. की मी आंधळा आहे आणि माझ्या आंधळेपणाचा तो फायदा घेतोय. माझ्यावर सगळी कामं लागून तो ऑफिसमधून पळ काढतोय, बरोबर ना? हो. तो खोटा बोलत नाहीये. मी खोटी बोलणारी माणसं नक्की ओळखतो. अरे मी आंधळा असतो ना, त्यामुळे चेहरा नाही बघू शकतो, पण आवाजावरून ओळखू शकतो की खरा बोलतोय की खोटा बोलतोय ते. आणि खोटी बोलणारी माणसं असतात ना, ती चेहऱ्यावर खोटा हावभाव आणू शकतात, पण आवाजात खोटा सच्चेपणा कसा आणतील ना. तू कदाचित खरं बोलत असेल, कदाचित नाही खरंच बोलत असेल तू, पण असं तुझ्या आंधळेपणाचा फायदा उचलून तुझ्यावर गोड गोड बोलून तुझं काम तुझ्यावर लादणं हे चुकीचं आहे ना? नाही, मला असं बिलकुल वाटत नाही बघ. खरं तर ना, तो मला काम सांगतो यामध्ये मला अभिमान वाटतो, कारण तो मला सगळ्यांसारखा समान मानतो. आम्ही आंधळी माणसं ना, आम्ही आंधळी माणसं समाजाला सारख्या नजरेने बघतो. आणि आमची पण अपेक्षा असते रे की सगळ्या जनतेने, सगळ्या समाजाने आमच्याकडे त्याच नजरेने बघावं. सगळ्यांमध्ये उणिवा असतात रे, पण त्या उणिवांकडे दुर्लक्ष करून माणसाने समान माणूस म्हणून सगळ्यांकडे पाहणं हेच खरी माणुसकी. आणि आम्ही आंधळी माणसं ही माणुसकी जपतो. ते छान बोलतोस किरण तू. हे इतकं भारी बोलायला कुठून शिकलास तू? हे श्रेय ना एका महापुरुषाला जातं. मी एका व्याख्यानाला गेलेलो, तिथे एका बाईंनी मला या महापुरुषांची ओळख पटवून दिली. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म पतित जगी जे दीन पद दलित. जगी जे दीन पद दलित. तयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. तयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. नमस्कार. आज आपण साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त येथे उपस्थित झालेलो आहोत. साने गुरुजी एक उत्तम शिक्षक होते, स्वतंत्र सैनिक होते, सामाजिक कार्य करणारे समाजसेवक होते. हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. 24 डिसेंबर 1899 ही त्यांची जन्मतारीख होती. साने गुरुजींचा जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालघर येथे झाला. त्यांच्या आईचं नाव होतं यशोदाबाई. साने गुरुजींचं पूर्ण नाव होतं पांडुरंग सदाशिव साने. पण त्यांच्या कर्तृत्वानं, त्यांच्या शिक्षकी पेशामुळे त्यांना लोक प्रेमाने साने गुरुजी म्हणत असत. साने गुरुजींच्या आयुष्यामध्ये खूप सारी उद्दिष्ट होती, पण त्यातली महत्वाची 6 उद्दिष्ट होती. त्यातलं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट होतं देशसेवा, म्हणजे देशासाठी योगदान देणं आणि समाजामध्ये आपल्या स्वातंत्र्यासाठी भावना निर्माण करणं. त्यांचा दुसरा उद्देश होता सामाजिक समता आणि न्याय, म्हणजे अस्पृश्यता, जातीभेद, अन्याय या सगळ्यांवरती मात करून त्याचं निर्मूलन करून एक समाजामध्ये समानतेच्या आधारावर समाज तयार करणं हा त्यांचा उद्देश होता.
आणि त्यांचा तिसरा आणि महत्वाचा उद्देश होता की शिक्षण प्रसार. शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना, समाजाला एक चांगलं घडवणं आणि त्यातून समाज बळकट करणं हा त्यांचा महत्वाचा उद्देश होता. आणि त्यांचं चौथं उद्दिष्ट होतं सद्भावना आणि मानवता, प्रेम, बंधुता या सगळ्या गोष्टींची जी मूल्य आहेत ती समाजामध्ये रुजवणं. पाचवं उद्दिष्ट होतं साहित्य सेवा, जे त्यांची आवडती गोष्ट होती. एक शिक्षक होते, ते शिक्षकी पेशावरती काम करत होते, लेखक होते, उत्तम लेखक होते. त्यामुळे हे जे वाङ्मय होतं ते लोकांनी वाचावं म्हणून लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी नवनवीन वाङ्मय तयार करणं, जसं की चरित्र, एक उत्तम म्हणजे उत्तम समाजाला घडवणारं जे लेखन असतं ते लेखन हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा त्यांचा उद्देश होता. आणि त्यांचा महत्वाचा 6वा उद्देश होता तो म्हणजे त्याग भावना. म्हणजे साधी राणी त्यांनी नेहमी आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या सगळ्याच गोष्टींचा त्याग करून समाज हितासाठी त्याचा वापर केला. साधी राणी, उच्च विचार हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आणि या सगळ्या 6 मूल्यांमुळे त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रसार केला आणि समाजामध्ये उत्तम कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि मुख्य उद्दिष्ट त्यांनी या समाजामध्ये रुजवली ती आपल्याला आता पुढे घेऊन जायचंय. आणि म्हणूनच आज आपण इथे जमलेलो आहोत. अशा प्रकारे या व्याख्यानातून माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं बघ. मला डोळे नसले ना तरी साने गुरुजींनी मला जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. साने गुरुजींच्या विचाराप्रमाणे वागलं पाहिजे. जाती, धर्म, वर्ण या उणिवांकडे दुर्लक्षित करून माणसाला माणुसकीच्या नजरेनं पाहिलं पाहिजे, प्रेमाच्या नजरेनं पाहिलं पाहिजे. तरच खरा समाज घडेल, तरच या देशाची उन्नती होईल आणि आपला समाज सुधारेल. बरोबर बोलतेस तू. मला आज तुझा खूप अभिमान वाटतो. आणि साने गुरुंचा देखील. आपल्या भारताला साने गुरुंसारखं एक महान व्यक्तिमत्व लाभलं, त्यांना कोटी कोटी प्रणाम. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिदले. राष्ट्रात प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो. बलसागर भारत हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो.